सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद ग्रंथ दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद पान 239 वरती शिष्योत्तम तो स्वरूप योगी. सर्वात उत्तम शिष्य जो असतो असा शिष्योत्तम किंवा सर्वोत्तम शिष्य जो असतो तो स्वरूप योगी असतो. म्हणजे तो केवळ आणि केवळ आपल्या अंतरंगातील आत्म्याची जाणीव घेण्यामध्ये दंग असतो. म्हणजे आपल्या अंतरंगात राहून आपल्या आत्मचेतनेशी जो एकरूप होतो त्यालाच शिष्योत्तम तो स्वरूप योगी. जो स्वरूपामध्ये लीन झाला त्यालाच सर्वात उत्तम शिष्य शिष्योत्तम असं म्हटलेलं आहे. तर शिष्योत्तम तो स्वरूप योगी असं या 22 क्रमांकाच्या पद्य रचनेचं शीर्षक आहे. पान 239 ग्रंथ आत्मोपनिषद. आता एकदा वाचतो, अर्थ सांगतो, पुन्हा एकदा वाचतो तर ऐका. पतिव्रतेसी वल्लभ जैसा शिष्यासाठी गुरु तैसा विरह नसाहे दोघांनाही जैसा मत्स्य जळा बाहेरी वाऱ्या संगे वार्ता येई आगमनाची चाहुल घेई गुरु पुढती शतरा भावे लोटांगण घेण्यासी धावे पतंग जैसा दीपज्योती मिठीसाठी मरमिटतोही कांता शिष्य तेची जाणा वल्लभ गुरुसी अर्पी प्राणा कायवानु गुरुगृहमती कैसी सांगू गुरुची कीर्ती गुरुकृपेची निरास होगी शिष्योत्तम तो स्वरूप योगी. गुरुकृपेची निरास भोगी शिष्योत्तम तो स्वरूप योगी. जो माणूस शांत निवांत बसून आपल्या अंतरातील चेतनेमध्ये माझा मीपणाचा भाव अंत करतो आणि शांत निवांत बसून चैतन्यामध्ये आपलं संपूर्ण अस्तित्व जिवंत असतानाच मिटवण्याचा प्रयत्न करतो अशा शिष्याला स्वरूप योगी स्वतःच्या चैतन्य रूप असण्यामध्ये विलीन झालेला मिसळून गेलेला स्वरूप योगी म्हटला आहे. आणि असा स्वरूप योगी हाच सर्वात उत्तम शिष्य म्हणजे शिष्योत्तम असतो. आता हे सांगताना काही उदाहरणं दिलेली आहेत. पतिव्रतेसी वल्लभ जैसा शिष्यासाठी गुरु तैसा. शिष्याला गुरु इतका प्रिय असतो जसा पतिव्रता स्त्री जी असते तिला वल्लभ म्हणजे तिचा नवरा प्रिय असतो. अर्थात आजच्या सांप्रत काळी वल्लभच प्रिय असण्यायोग्य नसला तर पतिव्रता नाही असण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. जेव्हा नवरा तितका समर्थ असे तेव्हा त्याची पत्नी पतिव्रता असे. म्हणून त्या काळात असा जेव्हा काळ होता त्या काळाच्या दृष्टीने हे म्हटलेलं आहे. जसं पतिव्रता स्त्रीला जितका नवरा प्रिय असतो तितकाच शिष्यासाठी गुरुप्रिय असतो. आणि नवरा आणि स्त्री, नवरा आणि त्याची पत्नी आणि गुरु आणि शिष्य एकमेकापासून कधीच वेगळे राहू शकत नाहीत. जसा पाण्याबाहेर असलेला मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही. पुढे म्हटलेलं आहे वाऱ्या संगे वार्ता येई आगमनाची चाहुल घेई गुरु पुढती शतदा व्हावे लोटांगण घेण्यासी जावे. जुन्या काळात हे जे सज्जन लोक आहेत, शिष्य जे साधू लोक आहेत, गुरु लोक आहेत, ते सर्वत्र पदभ्रमण करायचे म्हणजे फिरत असायचे आणि जागोजाग त्यांचे शिष्य असायचे. जेव्हा कधी शिष्याला वाऱ्याबरोबर वार्ता येई म्हणजे वाऱ्याबरोबर बातमी यावी तसा जेव्हा कधी शिष्याला सुगावा लागे की गुरु आपल्या गावी येणार आहे तेव्हा गुरु येण्या अगोदरच गुरुच्या पुढी जाऊन लोटांगण घालण्यासाठी 100 वेळा त्याला दंडोत घालण्यासाठी आपल्या गावच्या सीमेत येण्या अगोदरच शिष्य त्याच्या पुढे लोटांगण घालत त्याचं स्वागत सीमेवर जाऊन करत असे.
असं ते गुरु शिष्याचं तेव्हाचं नातं होतं. पतंग जैसा दीप ज्योती मिठीसाठी मर मिटतोही. एखादं पाखरू दिव्यावर झडप घालतं आणि दिव्याला प्रकाशाला आलिंगन देता देता ते पाखरू दिव्याच्या आगीमध्ये भस्मसात होतं. तसं पतंग जैसा दीप ज्योती मिठीसाठी मर मिटतोही. दीपाच्या ज्योतीला मिठी मारण्यासाठी जसं पाखरू धावावं आणि पाखरू नष्ट व्हावं, तशी कांता शिष्यतेची जाणा वल्लभ गुरुसी अर्पी प्राणा. तशी कांता म्हणजे पत्नी तीच जाणावी आणि शिष्य तोच जाणावा, जी अनुक्रमे आपल्या नवऱ्यासाठी आणि गुरुसाठी प्राण सुद्धा अर्पण करतात. काय वाणू गुरुगृह महती कैसी सांगू गुरुची कीर्ती. गुरुच्या गृहाची, गुरु जिथे राहतो त्या ठिकाणाची महती कैसी सांगू आणि गुरुची कीर्ती कशी वर्णन करू. गुरुकृपेची मिरास भोगी शिष्योत्तम तो स्वरूप योगी. म्हणजे गुरुगृहाची महती आणि गुरुची कीर्ती सांगायचं म्हटलं तर माझ्याजवळ शब्द नाहीत, फक्त एवढंच सांगून थांबतो. गुरुकृपेची मिरास भोगी शिष्योत्तम तो स्वरूप योगी. जो शिष्य आपल्या स्वरूपामध्ये तल्लीन झालेला आहे असा शिष्य स्वरूप योगी, असा शिष्य शिष्योत्तम, सर्व शिष्यात अधिक उत्तम शिष्य म्हणून गुरुकृपेची मिरास भोगी. गुरुकृपेचं जे वैभव आहे, धन आहे, ते असा शिष्यच भोगू शकतो जो आपल्या स्वरूपामध्ये लीन झालेला आहे. आणि असा शिष्यच त्याला म्हणतात शिष्योत्तम तो स्वरूप योगी. आता परत एकदा नीट म्हणतो ते ऐका आणि ध्यान चिंतन करा. मग आजचं हे जे आख्यान आहे आत्मोपनिषद मधलं ते संपेल. शिष्योत्तम तो स्वरूप योगी. पतिव्रतेसी वल्लभ जैसा शिष्यासाठी गुरु तैसा. विरह नसाय दोघांनाही जैसा मत्स्य जया बाहेरी. वाऱ्या संगे वार्ता येई आगमनाची चाहुल घेई. गुरु पुढती शतरा भावे लोटांगण घेण्यासी रावे. पतंग जैसा दीप ज्योती मिठीसाठी मर मिटतोही. कांता शिष्य तेची जाणा वल्लभ गुरुसी अर्पी प्राणा. काय वाणू गुरुगृह महती कैसी सांगू गुरुची कीर्ती. गुरुकृपेची मिरास भोगी शिष्योत्तम तो स्वरूप योगी. गुरुकृपेची मिरास भोगी शिष्योत्तम तो स्वरूप योगी. तर आपण आपल्याच आंतरिक चेतनेमध्ये मी माझेपणाचा लय साधून शिष्योत्तम म्हणून स्वतः, उत्तम शिष्य म्हणून स्वतः, आदर्श शिष्य म्हणून स्वतः असू शकता का हे पहा. आणि असे आपण जर असू शकलात तर खऱ्या खुऱ्या अर्थाने गुरुकृपेची मिरास, म्हणजे गुरुकृपेची मिरासदारी किंवा गुरुकृपेची ज्याला आपण म्हणतो एक तऱ्हेची मोनोपोली म्हणजे मक्तेदारी, गुरुकृपेची मक्तेदारी त्याच शिष्याला भोगता येते. गुरुकृपेची मिरासी म्हणजे गुरुकृपेची महती तोच शिष्य भोगू शकतो जो केवळ आणि केवळ आपल्या अंतरंग आत्मचेतनेमध्ये लय होऊन शांत निवांत मनी साधू सारखा जीवन जगत असतो. पहा, आपणाला हे साधत किंवा साधत नाही त्याआधी खरोखरच आपणाला असं व्हायला आवडेल का न आवडेल त्याचं प्रथम नीट आपल्याच मनाशी मनन चिंतन करा आणि मग तुम्हाला जो योग्य मार्ग वाटेल त्या मार्गाने आचरण करा. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.